नमस्कार. चिकनच्या भरपूर रेसिपीज तुम्ही खाल्ल्या असतील, पण कधी घी रोस्ट ट्राय केलं आहे का हो? तुम्ही पाहू शकता काय सुंदर आणि चमचमीत असं हे दिसतंय. काय सुंदर त्याला तरी आलेली आहे आणि दिसतानाच ते इतकं टेम्प्टिंग दिसतंय आणि हे आपण घीमध्ये, तुपामध्ये बनवलं आहे, त्यामुळे इतकं सुंदर होतं. तुम्ही पाहू शकता त्याला किती छान अशी ग्रेव्ही आलेली आहे, मसाला आहे आणि मी तुम्हाला हे तोडूनही दाखवते. मस्त असं हे शिजतं. चमचमीत असं हे चिकन अगदी सोप्या पद्धतीनं आज कसं बनवायचं मी दाखवलेलं आहे. खूप सोपी कृती आहे, झटपट बनते. अगदी नवशिके असाल तरीही हे चिकन घी रोस्ट तुम्ही पहिल्याच प्रयत्नात नक्कीच बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता हे कसं बनवायचं ते पाहूयात. तर चिकन घी रोस्ट बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. आपल्याला आधी कढईमध्ये कांदा छान क्रिस्पीसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती मी तेल गरम करून घेतल्यानंतर एक छोटा कांद्याचा तुकडा टाकून बघते. कांद्याचा तुकडा वर येतोय म्हणजे तेल आपलं बऱ्यापैकी छान गरम झालेलं आहे. तर आता इथे मी मध्यम आकाराचे साधारण 3 ते 4 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये टाकणार आहोत. कांदा तुम्ही किती लोकांसाठी बनवताय तसा चिरून घ्यायचा. तर इथे मी 2 ते 3 लोकांना पुरेल इतकं दाखवते, त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे घेतलेत. आता कांदा आपल्याला तेलावरती छान असा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे. तर आपण एकदा हा हलवून घेतला आहे. 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग आता थोडा थोडा बदलायला लागलेला आहे. मीडियम फ्लेमवरती तुम्ही हा कांदा तळून घेऊ शकता. आपण बिर्याणीसाठी जसा कांदा तळून घेतो तसा आपण हा कांदा तळून घेणार आहोत. बरिस्ता म्हणतात याला. तर हा तुम्ही पाहू शकता एका साईडने आता हळूहळू छान क्रिस्पीसर व्हायला लागलेला आहे. तर गॅसची फ्लेम शक्यतो मीडियमच ठेवायची. हाय फ्लेमवरती हा तळायचा नाही, नाहीतर मग याला करपट वास येतो. तर आता कांदा आपला छान 70 ते 80% छान तळला गेलेला आहे. यानंतरची प्रोसेस खूप फास्ट होते. त्यामुळे साधारण ह्या रंगावरती कांदा आला की आपण 1-2 मिनटामध्येच हा कांदा काढून घेणार आहोत. तर 1-2 मिनटंच आपण ह्या हलवून घेणार आहोत आणि कांद्याला आता सुंदर असा रंग आलेला आहे. तर आपण तेलामध्ये हा निथळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. यापेक्षा जास्त आपण कांदा तळणार नाही, नाहीतर मग याला असा करपट वास येऊ शकतो आणि तो जास्त करपू शकतो. तर तेलामध्ये निथळून हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि कांदा पूर्ण थंड करून घ्यायचा. तर कांदा आपला थंड झाला की आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी थंड झालेला 1 वाटी मी कांदा मिक्सर जारमध्ये काढलेला आहे. त्यासोबतच मी 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि या वाटणाला सुंदर कलर यावा यासाठी मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरते. याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिर्च किंवा बेडगी मिरची वापरली तरीही चालेल. आता या वाटणामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटण छान पेस्ट होईपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी न घालता आपण हे वाटण वाटून घेणार आहोत. तर कांदा तळलेला होता त्यामुळे हे वाटण छान वाटलं जातं. तर 1-2 ते 3 मिनटामध्येच तुम्ही पाहू शकता याची सुंदर अशी पेस्ट तयार झाली. ही आता साईडला ठेवणार आहोत आणि आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने चिकन धुवून घ्यायचं आणि निथळून घेतलेलं आहे. शक्यतो मी हड्डीचे पीस थोडे कमी घेतलेत आणि मऊ पीस घेतलेत. तुम्हाला जसे पीस आवडतात तसे तुम्ही घेतले तरीही चालतील. आता यामध्ये 2 ते 3 चमचे घट्टसर आपण दही घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता दही किती सुंदर आणि घट्टसर आहे. शक्यतो आंबट नसावं, दही फ्रेश असावं. आता यामध्ये 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे. सोबतच 1 चमचा आपण इथे धनेपूड टाकणार आहोत. 1 चमचा जिरेपूड टाकायची आहे आणि 1 चमचा मी इथे चिकन मसाला घालणार आहे. तर बाजारामध्ये खूप प्रकारचे चिकन मसाले अवेलेबल असतात. तुम्ही ते घालू शकता किंवा चिकन मसाला नसेल तर 1 चमचा गरम मसाला घालू शकता. आता इथे मी 2 चमचे घरचा मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही घरगुती कोणता मसाला वापरत असाल तो घातला तरीही चालेल. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. साधारण मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. सोबतच आपण जो कांदा तळून घेतलेला त्यातला मी शिल्लक राहिलेला सगळा कांदा आता यामध्ये घालणार आहे. साधारण 1 वाटी भरून हा कांदा आहे, तर आपण हा कांदाही यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे तो म्हणजे मस्त तूप. तर तुम्ही बटरही वितळून घेऊ शकता किंवा घरगुती तुमच्याकडे गावरान तूप असेल तर गावरान तूप वितळून टाकलं तरीही चालेल.
बारीक चिरलेली आपण कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत. सगळे आपण पदार्थ यामध्ये घातलेत. तर आता हे सगळे मसाले, कांदा आणि कोथिंबीर या चिकनला छान मॅरिनेट करून घेणार आहोत. दह्यासोबत आपण हे सगळे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि सगळे मसाले व्यवस्थित चिकनला कोट झाले पाहिजेत. तर तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनिटांमध्येच हे सगळे मसाले व्यवस्थित चिकनला कोट होतात. तर तळलेला कांदा घातल्यामुळे चिकनला खूप सुंदर चवही येते आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार होते. तर सगळ्याच मसाले चिकनला छानपणे आपण कोट करून घेतल्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं लसूण आणि कांद्याचं, तेही आपण यामध्ये घालणार आहोत आणि तेही आपण चिकनला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. तर मस्त हाही मसाला आपण छान लावून घ्यायचा आहे. आपण सगळे मसाले चिकनला इथेच व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. मसाले आपण पुन्हा वापरणार नाही. त्यामुळे तुमच्या मिठानुसार तुम्ही हे सगळे मसाले चिकनला छान कोट करू शकता. आता चिकन आपल्या मसाल्यामध्ये छान कोट झालेलं आहे. तर आता यावरती आपण झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं आपण हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. चिकन छान मॅरिनेट होईल तेवढं ते छान ज्युसी शिजेल. त्यामुळे एक 15 ते 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त तुम्ही 1-1.5 तास हे चिकन मॅरिनेट करायला ठेवू शकता. तर साधारण अर्धा तास चिकन मॅरिनेट केल्यानंतर आता आपण चिकन घी रोस्ट बनवायला घेऊयात. यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. कांदा तळलेलीच कढई आहे आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल आहे. सोबतच इथे मी 1 क्यूब बटरचा टाकलेला आहे. बटर जर तुम्हाला आवडत नसेल तर बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. तूप आणि तेलाचा एकत्रित वापर केला तरीही चालेल. आता बटर छान विरघळलं की आपण यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे चिकन आत्ताच किती सुंदर दिसतंय. याला सगळे मसाले व्यवस्थित कोट झालेले आहेत. त्यामुळं हे चिकन दिसायला खूप कलरफुल दिसते. तर हे चिकन या बटरमध्ये घातल्यानंतर आपण हे चिकन छान या बटरवरती भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. पहिले 5 ते 7 मिनिटं आपण यावरती झाकण न ठेवता आपण हे चिकन छान असंच तुपासोबत परतून घेणार आहोत. त्यामुळे चिकन पटकन शिजायला मदत होते. तर 1 मिनिटभर आपण हे हलवून घेतलेले आहेत मसाले छान घी बरोबर. 1-2 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण पुन्हा हे छान व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तर चिकन आपण 2 ते 3 मिनिटांनी हलवून घ्यायला सुरुवात केली आहे. पुन्हा मिठामुळे आणि दह्यामुळे या चिकनला आपोआप पाणी सुटायला सुरुवात होते. तर हळूहळू या चिकनला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता मसाले जे आहेत ते थोडेसे पातळसर दिसत आहेत. तर आता आपण यावरती झाकण ठेवून हे चिकन एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर हळूहळू आता याला छान पाणी सुटायला लागलेलं आहे. पण आपण हे चिकन असंच शिजवून घेणार आहोत. पुन्हा आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटानंतर आपण हे हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असं पाणी सुटलेलं आहे. चिकन याच आपल्या स्वतःच्या सुटलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे याला चव खूप सुंदर येते आणि जे मसाले घातलेत त्यामुळे चिकन खूप टेस्टी आणि झणझणीतही लागतं. जर तुम्हाला असं वाटतंय की चिकनला पाणी सुटलेलं नाही आहे आणि आपलं चिकन खाली लागतंय किंवा करपतंय तर तुम्ही थोडंसं गरम करून पाणी यामध्ये घालू शकता. तर आता असंच आपल्याला सतत हलवत आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटामध्ये हे चिकन छान शिजलं जातं. हळूहळू तुम्ही पाहू शकता यातलं सगळं जे पाणी होतं ते आटायला सुरुवात झालेली आहे आणि याची सुंदर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. मी चाकूने कापून बघितलं तर चिकन आपलं छान व्यवस्थित शिजलंही गेलेलं आहे. तर मस्त असं आपलं चिकन घी रोस्ट तयार झालं आहे. गॅसची फ्लेम बंद करूयात आणि असं चमचमीत चिकन घी रोस्ट तुम्ही गरम गरम चपाती, नान, भाकरी किंवा एखाद्या पराठ्यासोबतही सर्व करू शकता. तुम्ही पाहिलं किती सोपी आणि अगदी नवशिकाही बनवेल अशी ही रेसिपी होती. काही नाही, सगळे मसाले व्यवस्थित मॅरिनेट केले की हे चिकन बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर मस्त असं हे चमचमीत ज्युसी असं सुकं चिकन घी रोस्ट तयार झालेलं आहे. याला तुम्ही पाहू शकता मसाला किती सुंदर कोट झालेला आहे आणि हे चिकन मस्त शिजलेलंही आहे. किती सुंदर हे असं छान मी तोडल्यानंतर हे तोडलंही जातंय. छान असं हे चिकन शिजलं गेलेलं आहे. तर असं हे मस्त चमचमीत असं चिकन घी रोस्ट तुम्हीही घरी बनवून पहा. कसं झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त चमचमीत झणझणीत अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.